नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन. किती दिवसापासून राहिलेलं काम आज पूर्ण होणार आहे. इथे बारीक कोबी कापून घेतलाय. कोबीना आपण स्वच्छ धुवून चाळणीवर ठेवूया, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निचळून जाईल. छोट्या छोट्या 10 पाकळ्या घेतल्यात, आपण मिक्सरला टाकूया. आणि 1 इंच अद्रक घेतलंय, म्हणजे जास्त जास्त एवढं असेल एवढं अद्रक घेतलंय. आता आपल्याला लसूण आणि अद्रकची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आपल्याकडे आहे हा गोबी मंचुरियन मसाला, जो आपण हे मंचुरियन बनवण्यासाठी वापरणार आहोत. इथे गोबी लिहिले, गोबी म्हणजेच कोबी ना. आपला हा कोबी जो किसून ठेवलाय त्यामध्ये आपण पिसलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा. आपण कोबी मंचुरियनचा मसाला टाकतोय. आपण थोडा मसाला टेस्ट करून बघूया की यामध्ये मीठ आहे का, नाहीतर मग मीठ टाकू आपण थोडं. मसाल्यामध्ये मीठ आहे, तर आपण मीठ नाही टाकायचंय, तिखट पण भरपूर आहे. आपण आता थोडासा मैदा टाकूया, म्हणजे चांगलं बाइंड होईल. आला मैदा आला. चला, मैद्याची एंट्री झालेली आहे. बस एवढा मैदा भरपूर आहे. आता परत मिक्स करूया आपण. बेसन टाकूया, ठीक आहे, म्हणजे अजून छान बाइंड होईल. हे टाकलं बेसन. सगळं आपण अंदाजे टाकतोय, जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी तशी होत नाही, जशी भजी तळतो तशी. तुम्ही पण अंदाजे थोडं थोडं टाका. आपण यामध्ये मैदा टाकलं, बेसन टाकलं, म्हटलं आता तांदळाचं पीठ पण टाकूया ना, म्हणजे कुरकुरीत होतील. तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी आता परत मिक्स करूया. आणि मीठ अजिबात नाही टाकायचंय. कोबी एवढा होता, आता कोबी म्हणजे मीठ लागलं तसं बघा खाली गेलं, तर मग आता अजिबात मीठ टाकायची गरज नाही. परफेक्ट आहे. हे बघा, आपलं पीठ आहे ना आता रेडी झालेलं आहे. कोबी आहे, अद्रक लसूणची पेस्ट, मंचुरियन मसाला, कोबी मंचुरियन मसाला, आणि ह्यामध्ये खूप सारे पीठ पडलेत, म्हणजे घरगुती मंचुरियन बनणार आहे एकदम. कारण यामध्ये बेसन मैदा तर आहे, तांदळाचं पीठ पण आहे, तर मग एकदम घरगुती मंचुरियन आपले बनणार आहेत थोड्याच वेळात. तर असं उचलायचं आपल्याला, बघा असं उचलायचं आणि सोडायचं. बस, लाडू नाही करायचं ना, तर आतलं शिजणार नाही. एकदम कांदा भजी सारखं सोडायचंय. आणि मग थोड्या वेळातच मध्यम आचेवर शिजवून आपले मंचुरियन तयार होतील. फायनली वेगवेगळ्या पिठांच्या मिश्रणाने आपली गोबी मंचुरियन घरगुती तयार आहे. चला टेस्ट करूया. मस्त झाले, सॉसची गरज नाही.